विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण मागील 4 प्रकरणांचा थोडक्यात आढावा घेणार आहोत। यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा हा प्रश्न एक दिलेला आहे की दिलेल्या रेषेवरील कोणतेही 2 बिंदूंमधला अंतर समान असल्यास एकरूप रेषाखंडांच्या जोडलेल्या राईट द पेअर्स ऑफ कॉन्ग्रुएंट सेगमेंट्स। तर यामध्ये प्रत्येक 2 बिंदूंमधलं अंतर समान आहे असं जर सांगितलेलं आहे त्यानुसार रेख AB म्हणजे एक अंतर असलेले दिसते। मग यामधलं कुठला एक अंतर असलेलं दुसरं आपण रेषाखंड लिहू शकतो। तर कोणत्याही 2 बिंदूंनी तयार होणारा रेषाखंड इथे आपण लिहू शकतोय लगतच्या। रेख QP देता येईल, रेख PZ देऊ शकतो, रेख ZY देऊ शकतो, रेख YX देऊ शकतो, रेख XW देऊ शकतो, रेख YA लिहू शकतो किंवा सेग AB ऑलरेडी दिलेले आहे, सेग BC लिहू शकतो। तर कोणताही आपण बिंदू या ठिकाणी रेषाखंड लिहू शकतो। तर आपण इथे BC लिहूया। तर दुसरा सांगितलेला आहे की रेख AP A पासून P पर्यंत बघा, A पासून P पर्यंत एक अंतर मोजूया, 1 2 3 4 5। याचा अर्थ आपल्याला 5 एकक अंतर असलेला दुसरा रेषाखंड निवडायचा आहे। चला आपण इथून सुरुवात करूया। 1 2 3 4 5 म्हणजे Q पासून W पर्यंत सुद्धा 5 एकक अंतर आहे बघा, 1 2 3 4 5। म्हणून आपण इथे लिहू शकतो रेख QW। रेख PW बघा, रेख BW म्हणजे इथून 2 एकक अंतर आहे। आपण 2 एकक अंतर असलेला कुठला घेऊया, XA होईल बघा, X 1 2 किंवा WY होईल 1 2। जे आपण YW सुद्धा लिहू शकतो किंवा ZX लिहू शकतो। तर Z पासून X पर्यंत 1 2 आपण लिहूया ZX। अशी अनेक उत्तरं असलेले हा प्रश्न होता। यामध्ये आपण जोड्या अनेक लिहू शकत होतो। आता आपण पूर्णांक संख्यांच्या बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार ऍडिशन सबट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन ऑफ इंटिजर्स यावर आधारित असलेले उदाहरण पाहूया। यामध्ये पहिलं उदाहरण बेरजेचं दिलेलं आहे -6 प्लस +8 किंवा -6 प्लस -8 अधिक -8। यामध्ये जेव्हा वेगवेगळी चिन्ह असतात, मी तुम्हाला सांगितलेलं होतं की वेगवेगळी चिन्ह असतील तर वजाबाकी करा, समान चिन्ह असतील तर बेरीज करा, ठीक आहे। आता इथे वेगवेगळी चिन्ह आहेत म्हणजे आपण इथे वजाबाकी करणार आहोत। 8 आणि 6 यांची वजाबाकी आली 2 आणि मोठी संख्या जी दिसते त्याचं चिन्ह लिहा। पॉझिटिव्ह वाले जास्त असतील तर त्याचं पॉझिटिव्हचं चिन्ह लिहा, निगेटिव्ह वाले जास्त असतील तर निगेटिव्हचं चिन्ह लिहा। इथे पॉझिटिव्ह 8 आहेत आणि निगेटिव्ह 6 आहेत। आपण मी कार्डच्या साह्याने पाहिलेलं होतं बघा। त्यामुळे पॉझिटिव्ह जर 8 असतील तर याचं उत्तर पॉझिटिव्ह येणार, त्यामुळे हे उत्तर +2 किंवा +2 किंवा असं साईन नाही लिहिलं तरी सुद्धा चालतं। आता पुढचं उदाहरण आहे वजाबाकीचं। तर वजाबाकीचं उदाहरण पहिल्यांदा बेरजेमध्ये कन्वर्ट करून घ्यायचं हे तुम्हाला मी सांगितलेलं होतं। त्यामुळं -5 इथे सबट्रॅक्ट आहे, तिथे आपण काय करू, मायनस आहे तिथे प्लस करूया आणि पुढच्या संख्येचं आपण ऑपोजिट घ्यायचं आहे किंवा विरुद्ध घ्यायचं आहे। -3 आहेत, आपण +3 घेऊया। इथे या पद्धतीने इथे काय होणार आहे, एक धन असलेलं एक ऋण असलेलं आहे आणि त्यामुळे इथे वजाबाकी करावी लागेल। 5 मधून 3 गेले 2 आणि निगेटिव्ह जास्त असल्यामुळे निगेटिव्हचं चिन्ह, असे उत्तर येऊ शकतं। मी तुम्हाला कार्डच्या माध्यमातून दाखवलेलं होतं की आता तिसरं उदाहरण हे जे आहे, हे तिसरं उदाहरण काय आहे, तर या तिसऱ्या उदाहरणामध्ये आपल्याला गुणाकार करायचा असतो। गुणाकार करताना नेहमीच्या पद्धतीने 6 × 8 48 आणि चिन्ह पाहायच्या पद। जर वेगवेगळी चिन्ह आली, दोघांची चिन्ह वेगवेगळी आली तरी ती निगेटिव्ह द्यायचं, जर समान चिन्ह आली तरी ते पॉझिटिव्ह द्यायचं, प्लस द्यायचं। मग आता इथे बघा हा निगेटिव्ह आणि हे पॉझिटिव्ह आहे, त्यामुळे वेगळी चिन्ह असल्यामुळे मी निगेटिव्ह दिलं। जर इथे निगेटिव्ह असतं, इथे निगेटिव्ह असतं तर मी पॉझिटिव्ह दिलं असतं, कारण समान चिन्ह येतात। इथे पॉझिटिव्ह असेल, इथे पॉझिटिव्ह असेल तरी पण मी पॉझिटिव्ह दिलं असतं। आता हे भागाकाराचं उदाहरण आपण बघूया। भागाकाराच्या उदाहरणामध्ये आपल्याला -52 / 39। तर यामध्ये आपण काय करू शकतो,
तर एकतर तुम्हाला थेट पाढे येत असतील तर डायरेक्ट 13च्या पाढ्याने आपल्याला इथे भागता येते याला. म्हणून काय करूया, -52. दोन्ही संख्या 13च्या पाढ्यामध्ये येणार आहेत. मग याला 13ने भागणार आहोत आपण आणि याला सुद्धा 13ने भागणार आहोत. मग 13च्या पाढ्यात 52 कधी येतात, 13 चोक 52, 4 आणि 13 त्रिक 39, 3. याचं साइन होतं तेच राहणार. आपल्याला साइन इथे बदलायची काही गरज पडत नाही. आणि इथे पण तोच रूल राहतो, जेव्हा दोघांचे समान चिन्ह असतात तेव्हा ते पॉझिटिव्ह होऊन जातं आणि दोघांचे वेगवेगळे चिन्ह असतात तेव्हा ते निगेटिव्ह होऊन जातं. अशा पद्धतीचा एक प्रश्न येतो ज्याचे उत्तर ऋण5/7 येईल असे 3 भागाकार लिहा. मेक 3 divisions that we will get the answer -5/7. -5/7 हे आपल्याला उत्तर मिळवायचं आहे. तर यामध्ये काय करायचं तर आपल्याला थोडक्यात सममूल्य अपूर्णांक मिळवायचा आहे, तयार करायचं आहे, जे आपण इयत्ता 5वी मध्ये शिकलोय. मग काय करायचं सममूल्य अपूर्णांक मिळवण्यासाठी, तर त्याच्या अंशाने छेदाला एकाच कोणत्याही संख्येने गुणायचे. आता इथे आपण काय केले, 2 गुणले, याला 2 गुणले, याला 2 गुणले. 5 दुने 10 हे निगेटिव्ह आहेत, -10. 7 दुने 14 म्हणजे -10 डिवायडेड बाय 14. ते आपण इथे साइन बदललं, फक्त डिवायडेडचं साइन टाकून लिहिलं. ॲज सेम -5/7, -5 × 3, 7/3. Sorry, 7 × 3. There we will get -15/21. That means -15 divided by 21. Third one is -5/7 is equal to -5 × 4/7 × 4. तर इथे आपण 4ने दोघांनाही गुणलं, त्यामुळे 5 चोक 20 ऋण 20 छेद 7 चोक 28. म्हणजेच काय ते निगेटिव्ह किंवा ऋण 20 भागिले 28. अशा पद्धतीने उदाहरणं सोडवता येतात. यानंतर आपण कोण आणि कोणांच्या जोड्या पाहिलेल्या होत्या. यामध्ये पहिला कोटिकोण किंवा कॉम्प्लिमेंटरी अँगल्स, म्हणजे ज्या 2 कोणांच्या मापांची बेरीज 90 अंश येते त्याला आपण कोटिकोण किंवा कॉम्प्लिमेंटरी अँगल्स म्हणतात. दोघांची बेरीज 90 आली पाहिजे. याचा अर्थ असा होतो की एक जर 60 अंशाचा कोण दिला असेल तुम्हाला तर दुसरा आपोआप 30 अंशाचा कोण तयार होतो, हे 90 होईल. किंवा एक जर 50 अंशाचा असेल तर दुसरा 40 अंशाचा, अशा पद्धतीने. यानंतर पूरक कोण किंवा सप्लिमेंटरी अँगल्स, म्हणजे ज्या दोघांची बेरीज 180 येते त्यांना आपण एकमेकांचे पूरक कोण म्हणतो. यामध्ये जर एक 120 अंशाचा असेल तर दुसरा हा 60 अंशाचा असणार आहे. तर दोघांची बेरीज 180 होणार आहे. त्यानंतर ऍडजसंट अँगल म्हणजे एकाच शिरोबिंदूतून निघालेले 2 कोन, याला म्हणायचं ऍडजसंट अँगल. आपण पाहिलेलं होतं कुठे इथे पण सुद्धा, ही सुद्धा आकृती जर मी अशी काढली तर ही सुद्धा ऍडजसंट अँगल आहे, कारण शिरोबिंदू एकच आहे आणि एकाच शिरोबिंदूतून हे 2 वेगवेगळे कोन तयार झालेले आहेत, म्हणून यांना ऍडजसंट अँगलचं म्हणायचं. त्यानंतर लिनियर पेअर ऑफ अँगल, रेषीय जोडीतील कोन. 2 विरुद्ध किरण असतात, त्यांच्या 2 भुजा ज्या असतात, असामायिक भुजा या 2 विरुद्ध किरण असतात आणि एक सामायिक भुजा असते. म्हणजे तिथे सुद्धा एकाच सामायिक अंत्यबिंदूपासून निघालेले हे 2 कोन तयार झालेले हे 2 कोन असतात. मात्र यांच्या ज्या 2 भुजा असतात त्या 2 भुजांमुळे एक विरुद्ध किरणांची जोडी आपल्याला तयार झालेली दिसते. याला रेषीय जोडीतील कोन असं म्हणतात आणि या दोघांची बेरीज येते 180, म्हणून हे रेषीय जोडीतील कोन हे एकमेकांचे पूरक कोन असतात. कारण इथे आपल्याला एक स्ट्रेट अँगल तयार झालेला दिसतो, म्हणजेच इथे बेरीज जे आहे ते 180 अंश आहे. यानंतर आपण बघितलेलं व्हर्टिकली ऑपोजिट किंवा विरुद्ध कोन. विरुद्ध कोणाची जोडी कशी असते तर इथे बघा, हा जो लाल दाखवलेला भाग आहे तो विरुद्ध कोन आहेत. हे 2 विरुद्ध कोन एकमेकांचे किंवा हे 2 विरुद्ध कोन एकमेकांचे, हे आपण मी तुम्हाला सांगितलेलं होतं. आणि यांची मापं जी असतात ती सुद्धा समान असतात. म्हणजे याचं माप जेवढं असेल तेवढेच याचं असेल, याचं माप जेवढं असेल तेवढेच असेल. म्हणजे 2 रेषा जेव्हा एकमेकांना छेदतात तेव्हा विरुद्ध कोणांच्या 2 तोड्या आपल्याला तयार झालेल्या दिसतात. त्यानंतर एक्सटेरियर अँगल ऑफ अ ट्रायंगल, त्रिकोणाचा बाह्य कोन. म्हणजे त्रिकोणाची कोणतीही भुजा जर आपण पुढे सरळ वाढवली
तर जो कोन तयार होतो तो कोन त्रिकोणाच्या या अंतरकोनाशी रेषीय जोडी तयार करतो, म्हणून याला आपण त्रिकोणाचा बाह्यकोन किंवा एक्सटेरियर अँगल ऑफ ट्रायंगल असं म्हणतो. पण यामध्ये काय होतं की एका बाजूजवळ इथे आपण ही बाजू वाढवली, हा कोन तयार झाला. इथे जर आपण ही बाजू पुढे अशी कंटिन्यू केली तर इथे हा सुद्धा कोन तयार होईल. म्हणजे एका शिरोबिंदूपासून 2 कोन तयार होतात. असे एकूण 6 एक्सटेरियर अँगल ट्रायंगलची तयार होते. यात अजून एक बाब आपल्याला गुणधर्म असा दिलेला आहे, तो म्हणजे त्रिकोणाच्या बाह्यकोनाचे माप हे दूरस्थ अंतरकोनाचे म्हणजे त्रिकोणाच्या बाह्यकोनापासून दूर असलेले जे अंतरकोन आहेत या दोघांच्या मापांची बेरीज बरोबर एवढी होते. म्हणजे समजा असं सांगितलं गेलं तुम्हाला की याचं माप 50 अंश आहे आणि याचं माप 60 अंश आहे, तर साहजिक या दोघांची बेरीज 110 अंश हा या बाह्यकोनाचं माप असणार आहे. अशा पद्धतीने आपल्याला हे उदाहरण सोडवावी लागतात. आता आपण पाहणार HCF आणि LCF. आता इथे आपण पाहणार आहोत की एखाद्या संख्येची मूळ अवयव कसे काढायचे असतात. उदाहरणार्थ इथे दिलेले आहे 63 आणि इथे आपल्याला सांगितलेलं आहे की ही 63 ही संख्या 2 संख्याच्या गुणाकाराच्या रूपात द्या. ही आपल्याला 2 प्रकारे लिहिता येते, 21-63 आणि 7-9-63. समजा मी असं लिहिले ते 7 गुणिले 9. आता या 9 या संख्येची परत 2 पार्ट तयार होतात किंवा 9 या संख्येची आपल्याला 2 संख्यांच्या गुणाकाराच्या रूपात 9 किती कशी लिहिता येतील, तर 3 गुणिले 3. आता ज्या नवीन संख्या मिळाल्या इथे 3 आहे, इथे 3 आहे, तर यापासून कुठल्याही नवीन संख्या या गुणाकाराच्या रूपात आपण 3 कशी लिहिणार, तर 3 हे 3च किंवा दुसऱ्या कुठलीही संख्या आपण वापरू शकत नाही. आणि म्हणून आता या 63ची मूळ अवयव लिहिताना हे डाव्या बाजूला राहिलेले ज्याला कुठेही आपण नवीन दिलेले नाहीत असे म्हणजे हे 7 तर असे लिहिता येतील. 7 गुणिले हे 3 गुणिले हे 3. तसं इथे सुद्धा बघा 63 आपण जर आपल्या कसोट्या वापरल्या तर कसोट्या आपल्याला कसं वापरावे लागतात, तर पहिल्यांदा 2ने भाग जातो का तो आपण बघतो, नंतर 3ने. साहजिक याला 2ने भाग जात नाही पण 3ने जातो. 3ने भागल्यावर काय तर 3 गुणिले 6 3 1 3 त्यामुळे 21 आले. 21ला परत 3ने भाग जातो म्हणून आपण 3ने भाग गेला. 3 7 21 म्हणजे इथे आणि 7 आणि 7 ही मूळ संख्या आहे ती दुसऱ्या कुठल्या पाड्यात येतच नाही म्हणून 7 1 7 7ला 7नेच भागले. म्हणजे हीच संख्या आपल्याला उत्तर काय मिळालं 3 गुणिले 3 गुणिले 7. इथे पण बघा 3 गुणिले 3 गुणिले 7 किंवा 7 गुणिले 3 गुणिले 3 दोन्हीही आपल्याला जे अवयव सापडले ते समान सापडलेले आहेत. आता इथे आपल्याला दोन्ही संख्यांचा एकाच वेळेस प्रश्न विचारलेला आहे, फाइंड HCF अँड LCM किंवा मसावी आणि लसावी काढा. एक सोप्या पद्धतीने तुम्हाला किंवा उभ्या मांडणीमध्ये आपण कशी काढू शकतो तो बघूया. तर या दोघांनाही 1 0 आहे, याचा अर्थ यांना 10ने भाग जातो. आपली 10ची कसोटी आहे की नाही, एकच आणि 0 असेल तर 10ने भाग जातो. 10ने जर आपण याला भागलं तर काय येणार, तर याचं 35 10 350 किंवा 350. तर या 10ने याला पण भाग गेला आणि याला पण भाग गेला म्हणून याला आपण सर्कल करून ठेवूया, पण दोघांनाही भाग गेलाय म्हणून. आता 35 आणि 25 या 2 संख्या कोणत्या एकाच पाड्यात येतात का, तर हो येतात. 5च्या पाड्यामध्ये येतात. 5 7 35 5 5 25. तर इथे सुद्धा एकाच पाड्यामध्ये या संख्येने यालाही भाग गेला आणि यालाही भाग गेला म्हणून मी याला सर्कल केलं. ठीक आहे. आता 7 आणि 5 काय एकाच पाड्यात येतात का, तर एकाच पाड्यात येत नाही. तर म्हणून मी पहिल्यांदा किंवा 7 आणि 5 या दोघांनाही भाग जाणारी अशी कोणतीच संख्या नाहीये म्हणून इथे मी 7 लिहिले. पहिल्यांदा 7ने 7ला भागलं तर 1, 7ने 5ला भागता येत नाही म्हणून आपण 5 तसेच ठेवूया. आणि आता इथे तर 1 आला म्हणजे आता याला काय भागण्याची गरज नाही. आणि इथे आता 7ला आपण सर्कल नाही केलं कारण 7ने फक्त 7लाच भाग गेला, 5ला भाग गेलेला नाही. आता आपण हे 5 घेऊया म्हणजे 5ला 5ने भागूया. याला काय भागायची गरज नाहीये म्हणून हा 1 आहे तसाच. 5 1 5 या 5ला 5ने भागले 1. या दोन्ही ठिकाणी किंवा 3 संख्या असतील तर तिन्ही ठिकाणी 1 येईपर्यंत आपण हा भागाकार करत राहायचं असतं.
आणि यामधला एचसीएफ काय असतो किंवा मसावी काय असतो, तर जे सर्कल केलेल्या संख्या आहेत, आपण वर्तुळ केलेल्या संख्या आहेत, ज्या दोघांनाही ज्यांनी भाग गेलेला आहे त्यांचा गुणाकार म्हणजे 10 गुणिले 5 बरोबर 50. आणि लसावी काय असतो किंवा एलसीएम काय असतो, इथे लिहूया आपण एलसीएम किंवा लसावी काय असणार तो, तर या सगळ्याच्या डाव्या बाजूला आलेल्या संख्या त्या सगळ्या क्रमाने लिहून त्यांचा गुणाकार 10 गुणिले 5 गुणिले 7 गुणिले 5 तर किती येणार ते, तर 10 5 50, 50 गुणिले 7 350 आणि 350 गुणिले 5. बघूया आपण 350 गुणिले 5 किती येतात. 5 0 0, 5 5 25, 7 2, 5 15 आणि 2 17, 1750 हा झाला याचा लसावी दोघांचा. या पद्धतीने आपण एकाच वेळेस या उभ्या मांडणीने मसावी आणि लसावी सुद्धा काढू शकतो. फक्त विसरायचं काय नाहीये, तर आपण दोन्ही संख्यांना किंवा 3 संख्या दिल्या असतील तर तिन्ही संख्यांना जर एका संख्येने भाग गेला तर त्या संख्येला आपण वर्तुळ करायला विसरायचं नाही. आता आपण पाहूया परिमेय संख्यावरील क्रिया किंवा ऑपरेशन्स ऑन रॅशनल नंबर्स. फर्स्ट वन इज गिवन ऍडिशन अँड सेकंड वन इज सबट्रॅक्शन. पहिले एक बेरजेचं उदाहरण दिलेलं आहे, दुसरं वजाबाकीचं दिलेलं आहे. बेरजेच्या उदाहरणामध्ये 2.311 अधिक 1.377. इथे काय करायचं, हे 2 पूर्ण आहेत, कम्प्लीट आहेत, तिथे 2 आहेत, इथे 1 आहेत. ते आपण पूर्णांकांची पहिल्यांदा बेरीज करूया. 2 अधिक 1, 2 अधिक 1 झाले 3, आणि मग अपूर्णांक जे आहेत 3/11 अधिक 3/77. इथे आपण अपूर्णांक घेतलेले आहे. याचे डेनॉमिनेटर्स जे आहेत किंवा छेद जे आहेत ते समान आहेत का बघा. इथे 11 आहेत आणि इथे 77 आहेत, ते समान नाही आहेत. मग आपण काय करायचं असतं, तर छेद समान झाल्याशिवाय आपल्याला अपूर्णांकांची बेरीज किंवा वजाबाकी करता येत नाही. मग आपण काय करू शकतो, तर या 11चे आपल्याला 77 करता येतील. म्हणून आपण काय करूया, तर या 11ला 7 ने गुणले तर 77 होतं. म्हणून 11 गुणिले 7 केले. याला या छेदाला आपण 7 ने गुणलं म्हणून याच्या अंशाला सुद्धा आपण 7 ने गुणले. या अपूर्णांकामध्ये आपल्याला काहीच बदल करायची गरज नाही, कारण याचा 77 छेद दिलेला आहे. आता काय होणार आहे, तर 3 गुणिले 7 21 आणि 11 गुणिले 7 77. त्यामुळे 21/11 21/77 21/77 plus 3/77. Now denominators are equal, denominators are same. Then we should make addition of only their numerators. So 21 plus 3/77. 21 plus 3 is equal to 24/77. So the answer is 3 and 24/77 किंवा 3.24/77 बेरीज या 2 पूर्णांकांची पूर्णांकयुक्त अपूर्णांक त्याची येते. पुढे आपल्याला वजाबाकीचं उदाहरण दिलेलं आहे. वजाबाकीच्या उदाहरण सेम आपल्याला प्रोसेस करायची असते, म्हणजे छेद समान नसतील तर करायचे आणि असतील तर आपल्याला कोणतीही गरज नाही. अंशाला अंशांची बेरीज करायची आणि छेद एकदाच घ्यायचं. वजाबाकीमध्ये सुद्धा अंशाला जे अंश असतील ते छेद एकदाच घ्यायचा आणि अंशांची वजाबाकी करायची. आता इथे मात्र काय झालं, इथे 7 आहेत आणि इथे 11 आहेत. बघा आपल्याला 7चे 11 करता येत नाही किंवा 11चे 7 करू शकत नाही. हे आपल्याला गुणाकाराच्या रूपानेच करायचं असतं, म्हणजे पटीच्या रूपानेच करायचं असतं. मग आपण काय करू शकतो, अशा वेळेस काय करायचं, तर या छेदाला या छेदाने गुणायचं आणि या छेदाला इथल्या छेदाने गुणायचं. म्हणून मी काय केलेलं आहे, 7/11 11ला 7 ने गुणलं म्हणजे इथल्या छेदाने गुणलं आणि 7ला काय केलं, इथल्या छेदाने म्हणजे 11 ने गुणलं. तर याच्या छेदाला 7 ने गुणलं म्हणून अंशाला 7 ने गुणलं, याच्या छेदाला 11 ने गुणलं म्हणून याच्या अंशाला सुद्धा 11 ने गुणलं. मग काय झालं, तर 7 गुणिले 7 7 7 49, 11 गुणिले 7 11 7 77 वजा 11 त्रिक 33 आणि 11 7 77. आता आपल्याला छेद समान झाले म्हणून ते एकदाच घेतले. 49 वजा 33 झाले 16, 16/77 हे झालं याचं उत्तर. आता आपण पाहूया
गुणाकार. इथे 12/5 × 4/15 12/5 गुणिले 4/15. गुणाकार करताना अंशाला अंशांचा गुणाकार म्हणजे 12 गुणिले 4, छेदाला छेदांचा गुणाकार 5 गुणिले 15. असं करत असताना अंश किंवा छेद जर एकमेकांना भाग जात असेल किंवा अंश किंवा छेद जर एकाच कोणत्याच्या पाड्यामध्ये येत असेल तर त्या संख्येने भागायचं आहे. तर ते 12 आणि 15 हे 3च्या पाड्यामध्ये येतात, म्हणून 3 15 आणि 3 12 असा भागाकार इथे केलेला दिसतोय. परंतु आता इथे बघा अंशाला 4 आहेत, इथे 4 आहेत, इथे 5 आहेत. कुठल्या तरी अंशाने छेदाला किंवा छेदाने अंशाला असा भाग जातोय का? तर इथे भाग जात नाही किंवा अंश आणि छेद हे एकाच पाड्यात येत नाहीत. म्हणून आपण आता राहिलेले ज्या संख्या 4 गुणिले 4 या ठिकाणी लिहिले, 5 गुणिले 5 छेदाच्या ठिकाणी केले आणि त्यांचा गुणाकार केला. आता आपण पाहणार गुणाकार व्यस्त किंवा रेसिप्रोकल किंवा मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स. तर इथे 2 उदाहरणं दिलीत बघा. 4/5 गुणिले 5/4 यांचा जर मी गुणाकार केला तर अंशाला अंशाचा गुणाकार, छेदाला छेदाचा गुणाकार, तो येतो 4×5 20, 5×4 20 पैकी 20 म्हणजे पूर्ण 1. किंवा असं आपण म्हणता येईल ना 20×1 20×20 असं जरी केलं तरी सुद्धा. आता इथे 7/3 गुणिले 3/7 म्हणजे 7 गुणिले 3 आणि 3 गुणिले 7 म्हणजे काय झाले 3×7 21 आणि 7×1 21 3×7 21 21×1 21 21×1 21 म्हणजे इथे सुद्धा आला पूर्ण 1. तर यांचं जर तुम्ही प्रश्न आणि उत्तर म्हणजे 2 संख्यांचा जर तुम्ही गुणाकारासाठी ज्या 2 संख्या त्यांचं जर तुम्ही निरीक्षण केले, इथे किती 4/5 आहेत, इथे किती 5/4 आहेत. नेमकं इथला जो छेद आहे तो अंशाला जातोय आणि अंश आहे तो छेदाला जातोय. मग आता जर तुम्हाला गुणाकार व्यस्त लिहा असं जर आलं तर काय करावं लागेल? फक्त अंश छेद यांची अदलाबदल करावी लागेल. आता तुम्हाला जर 1/3चा गुणाकार व्यस्त लिहायचा आहे तर काय होईल? 3/1 3/1 म्हणजेच 1, कारण छेद 1 जेव्हा असतो तेव्हा तो पूर्णांक असतो. 7/9चा गुणाकार व्यस्त 9/7 अशा पद्धतीने. आणि आता एक भागाकाराचं उदाहरण आपण या ठिकाणी बघूया. -7/8 डिवायडेड बाय -3/6. -7/8 भागिले म्हणजे गुणाकार व्यस्त आणि गुणन असतं म्हणून आपण इथे काय केले गुणिले त्याचा गुणाकार व्यस्त इथे घेतलं. आणि गुणाकार व्यस्त घेताना आपल्याला चिन्ह बदलण्याची गरज पडत नाही. चिन्ह जर अंशाला ऋण असेल तर अंशालाच ठेवून द्यायचंय. 3/6 होते, त्याचे 6/3 केले आपण. आणि आता अंशाला अंशांचा गुणाकार -7 × -6 आपण 8×3 छेदाला छेदाचा गुणाकार. यामध्ये सुद्धा 3 आणि 6 हे एकाच पाड्यामध्ये येतात म्हणून 3×1 3 3×2 6 असं केलेलं आहे. मग उरलं कोणते? -7 × -2 इथे -2 येते. -7 × -2 आणि छेदाला काय राहिलं 8×1 असं. आता इथे 2 आहेत आणि इथे 8 आहेत. हे 2च्या पाड्यामध्ये दोन्ही संख्या येतात म्हणून आपण 2 ने भागलं 2×2 आणि 2×8. मग शिल्लक काय राहिले इथे? ते इथे -7 राहिले इंटू -1. -7 × -1 येणार +7. पॉझिटिव्ह काय येणार की दोन्ही निगेटिव्ह असल्यामुळे गुणाकार पॉझिटिव्ह होणार. आणि 4×1 इथे सुद्धा दोन्ही पॉझिटिव्ह आहेत, समान चिन्ह आहेत म्हणून 4×1 4. म्हणजे हे उदाहरण याचं उत्तर जे आहे ते 7/4 असा याचा गुणाकार येतो. अजून एक प्रश्न विचारला जातो की दिलेल्या परिमेय संख्येच्या दरम्यान असलेल्या संख्या कोणत्या? Which numbers are there between 1/4 and 7/4? मग आता आपल्याला काय करता येईल? तर इथे याचा छेद समान आहे. जेव्हा संख्या रेषेवर आपण दाखवतो तेव्हा समान भाग छेदा एवढे भाग केलेले असतात. आता याचा पण छेद 4 आहे, याचा पण छेद 4 आहे. याचा अर्थ काय? तर संख्या रेषेवर समान भाग केलेले आहेत 4. त्यामुळे आपल्याला फक्त एवढंच पाहायचं आहे की संख्या रेषेवर इथे काय असणार 1/4. मग 1/4च्या उजव्या बाजूला आहे, बाकीच्या या दोन्ही पण धनसंख्या असल्यामुळे पुढे काय असेल 1/4च्या पुढे 2/4. नंतर काय असू शकतो 3/4.
त्यानंतर 4/4 म्हणजे 1, 5/4 आणि 6/4 म्हणजे या दोन संख्यांच्या दरम्यान असलेल्या या संख्या, संख्या रेषेवर या दोन संख्यांच्या दरम्यान असलेल्या या संख्या असलेल्या दिसून येतात. आता समजा आपल्याला हे उदाहरण असं दिलं, -2/3 आणि 5/18. तर इथे आता छेद समान आहे का? इथे छेद आहे 3 आहे आणि इथे छेद आहे 18. जिथपर्यंत छेद समान होत नाहीत म्हणजे संख्या रेषेवर आपण एकक अंतराचे समान भाग केल्याशिवाय आपल्याला ती संख्या नेमकी कुठे आहे सांगता येत नाही. आणि म्हणून आपण काय करूया, याचे समान भाग करून घेऊया 18 आणि याचे 18 छेदाचे भाग करण्यासाठी आपल्याला याला 6 ने गुणावं लागेल आणि म्हणून याच्या अंशाला पण आपण 6 ने गुणूया. त्यामुळे इथे आपल्याला मिळणार -12 आणि इथे मिळणार आपल्याला 18. आता आपल्याला संख्या कोणाच्या दरम्यान शोधायच्या, ते -12 आणि -12/18 आणि 5/18. आता साहजिकच इथे -12, त्याच्यानंतर -11, -10, -9, -8 याप्रमाणे आणि याचा छेद मात्र 18 आहे. प्रत्येकाचा छेद 18 कारण आपण 18 समान भाग केले. हे आपण कुठपर्यंत जाऊ शकतो, तर 4/18 पर्यंत याला 1-1 प्रमाणे वाढवत पुढे जाऊ शकतो. म्हणजे अशा पद्धतीने आपण दरम्यानच्या संख्या शोधू शकतो. आता आपण पाहणार आहोत की एखादी परिमेय संख्या आपल्याला दशांश रूपात कशा पद्धतीने लिहिता येऊ शकते. तर ही संख्या आपल्याला आहे 7/4. ही दशांश रूपामध्ये लिहायची आहे, म्हणजे 7/4. म्हणून आपण काय करायचं, ते 7ला 4ने भागायचं आहे. 4ने भागताना 7 आहेत, 4 दुणे 8 होतात, 7 पेक्षा मोठी संख्या येते. म्हणून आपण काय करणार, 1चा भाग देऊया, 4×1 4, 7 मधून 4 गेले तर 3 उरतात. आपल्याला दशांश रूपात भाग द्यायचा असल्यामुळे याच्या पुढे दशांश चिन्ह द्यायचं. आता दशांश चिन्ह का देतोय, तर याच्या पुढे कुठलाही अंक नाहीये आणि म्हणून तो आपण अंक घेतो 0 आणि त्या बदल्यात आपण याला इथे दशांश चिन्ह देऊया. तर 30 जे आहेत ते काही 4च्या पाड्यामध्ये येत नाहीत, पण 4×7 28, 7चा भाग देऊया. 30च्या जवळची संख्या 28 ही 4च्या पाड्यामध्ये येते आणि म्हणून 30 मधून 28 जर आपण वजा केले तर 2 उरतात. 1 0 अजून जर आपण यावर वाढवला तर 20 होतात. 4च्या पाड्यामध्ये 20 येतात, 4×5 20 आणि त्यामुळे संख्या तयार झाली 1.75. त्यामुळे 7/4 म्हणजेच 1.75. आणि ही जर संख्या जर अशा पद्धतीने आली -7/4 तर याचा आन्सर असं तयार होणार. प्रोसेस सेम हीच आहे, प्रक्रिया हीच आहे, फक्त उत्तर लिहिताना बदल असा होणार आहे की हा निगेटिव्ह असल्यामुळे याला सुद्धा -1/75 अशा पद्धतीने आपल्याला लिहावं लागेल.